धनंजय बोडारे, राजेश वानखेडे आणि आमचे सचिन बासरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेकरता माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं अवघ्या काही मिनिटांमध्येच आगमन होईल आणि या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेलं सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार आणि मतदार बंधू भगिनींनो, अवघ्या 2 दिवसावर ही आता निवडणूक आलेली आहे। पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहत असलेला पाहिल्यानंतर दिल्लीच्या नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्रात यावं लागलं, अमित शहाना महाराष्ट्रामध्ये यावं लागलं आणि उद्धव साहेबांची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची एवढी धडकी त्या दिल्लीच्या नेत्यांना बसली आहे, पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून एकच धसका घेतलाय त्यांनी, विधानसभेमध्ये भाजपने दाढीवाल्यांचा निपात करायचा आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना निवडून द्यायचा हा निर्धार आपण सर्वांनी केलेला आहे। आता मोठे मोठे बोर्ड लिहित आहेत, यावेळेला 1500, पुढच्या वेळेला 2100 लाडक्या भगिनींना। अरे आता निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही 1500 ऐवजी 2100चे आमिष दाखवताय, मग सुरुवातीलाच 2100 रुपये का दिले नाहीत याचं पण उत्तर द्या। आणि त्यांना माहिती आहे आपण आपटणारच आहोत, त्यामुळे आश्वासन द्यायला पाठीपुढे बघायचं नाही। त्यामुळे अशा विधानसभेला ज्यांना आपटी बसणार आहे, पराभव पत्करावा लागणार आहे, अशा महाविकास आघाडीच्या आताच्या आश्वासनावर आपल्या भगिनींनी विश्वास ठेवायचा नाही। कारण आम्हाला केवळ 1,500 रुपये देऊन आमच्या पवित्र मतांची खरेदी करायचा प्रयत्न हे युतीचे बदमाश सरकार जर करत असतील तर त्यांना सांगायला पाहिजे। एकीकडे महागाई वाढते, डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहेत, महागाईने जीवन त्रस्त झालेलं आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या करतायत। पूर्वी शेतकरीच आत्महत्या करायचे, पण आता तरुणी सुशिक्षित बेरोजगार सुद्धा आत्महत्या करायला लागलेले आहेत। नोकऱ्या नाहीत, उलट आमच्या महाराष्ट्रामध्ये येणारे मोठमोठे उद्योग केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाची लाचारी करणाऱ्या या एकनाथ शिंदे सरकारने दिल्लीची मर्जी संपादन करण्यासाठी महाराष्ट्रातले सगळे मोठे उद्योग गुजरातला पाठवायला सुरुवात केली। वेदांता, फॉक्सकॉन, टाटा एअरबस, आमचं हे संपूर्ण JNPTचं बंदर, डायमंड मार्केट, सगळे किती मोठमोठे प्रकल्प गुजरातला पाठवायचे। महाराष्ट्र भिके कंगाल झाला तरी चालेल, पण माजी मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचली पाहिजे अशा घाणेरड्या वृत्तीने गद्दारी केलेल्या या शिंदेंना यावेळेला आपण हाकलून लावावंच लागेल, गद्दारीला गाडावंच लागेल आणि निष्ठावंत असलेल्या या आमच्या सर्व शिलेदारांना यावेळेला निवडून देण्याशिवाय पर्याय राहणार नाही। 1,500 रुपयाची भीक घालते आमच्या भगिनींना, पण आमच्या महाविकास आघाडीने शब्द दिलेला आहे, आमच्या कुटुंब प्रमुखांचा वचननामा प्रसिद्ध झालेला आहे। होय, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री जरी होते तरी मुख्यमंत्री पदाच्या गुर्मीमध्ये ते कधी वावरले नाहीत, मुख्यमंत्री पदाची मिजाज कधी मिरवली नाही, मुख्यमंत्री पदाची घमेंड उद्धवजींनी कधी केली नाही।
दुर्दैवाने देशामध्ये महामारी आल्यानंतर आता हे देवेंद्र फडणवीस आणि दाढी खाजवत बसणारे मुख्यमंत्री आमच्या उद्धवजींवर टीका करतात। म्हणे घरात बसून मुख्यमंत्रीपद भूषवलं। होय, आम्हाला अभिमान आहे। तुमच्या पंतप्रधानांनी थाळ्या वाजवायला सांगितलं, ही नौटंकी आमच्या उद्धव साहेबांनी कधी केली नाही। दिवे पेटवा म्हणून सांगितलं, अशी भंपकबाजी आमच्या उद्धव साहेबांनी कधी केली नाही। घरात बसून का होईना देशावर आणि राज्यावर आलेली महामारी, या महामारीतून आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेचं जीवनाचं रक्षण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे। मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, मराठा असेल, कुणबी असेल, आमचे कोकणी बांधव असेल, घाटी बांधव असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, नाही तर विदर्भातले असतील, जात पातीचा विचार न करता, धर्माचा विचार न करता माझा महाराष्ट्र आहे, संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे माझं कुटुंब आहे, हे लक्षात ठेवून माझं कुटुंब माझी जबाबदारी ही महत्वपूर्ण भूमिका ज्या मुख्यमंत्र्यांनी यशस्वी केली आणि या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे 11 मुख्यमंत्री होते। कोरोनाच्या कार्यकालामध्ये जागतिक स्तरावर ज्या वेळेला यांचा सर्वे झाला त्यावेळेला मोदी साहेब तुमचा एकही मुख्यमंत्री जागतिक आरोग्य संघटनेच्या त्या सर्वेमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाही। उलट ज्या महाराष्ट्रावर तुम्ही अन्याय करत होता, ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना सापत्रपणाची वागणूक तुम्ही देत होता, ते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जागतिक स्तरावरच्या सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांकाने त्यांनी नंबर पटकावला, वशिल्याने नव्हे तर कर्तृत्वाने। ज्या वेळेला योगी आता फिरतायत भगवी कपनी घालून, बटेंगे तो कटेंगे असं बालिशपणाचं वक्तव्य करून या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचं षडयंत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रामध्ये येऊन करताय, बटेंगे तो कटेंगे। आणि पंतप्रधान म्हणतात एक है तो साथ है। अरे होय, आम्ही एक आहोत, एक राहणार आहोत, पण ज्या देशाची छक्ल पाडण्याचं काम, ज्या देशामध्ये जातीय दंगली भडकवण्याचं कुटील डाव भारतीय जनता पक्ष आखतोय, त्या लोकांना आपल्याला सांगावं लागेल, हम सब एक है और गद्दारों को हम सब समाप्त करने वाले, अशा निर्धाराने आपल्याला कामाला लागावं लागेल। केवळ निकेवळ उद्धवजी ठाकरेंचा द्वेष, आता तुमच्याकडे ते मनसेवाले आहेत की नाही मला माहिती नाही, चांगल्या कामामध्ये काळी माजर आडवी घालण्याचं काम जर कोण करत असेल तर ते राज ठाकरे करतायत। त्यांचा एकच मिशन उद्धवजी ठाकरेंचा द्वेष करणं, उद्धवजी ठाकरेंना विरोध करणं। आणि काय कौतुक करतायत देवेंद्र फडणवीसांचं, काय कौतुक करतायत एकनाथ शिंदेचं। अरे हिम्मत असेल तर सगळे मनसेची तुम्ही उमेदवारी मागे घ्या आणि भारतीय जनता पक्ष आणि गद्दारांची लाचारी चालू करा, मग तुमचं सगळं खरं स्वरूप या महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकेल। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मनसेने उमेदवार दिले नाही, गद्दार एकनाथ शिंदेच्या उमेदवाराच्या विरोधात राज ठाकरेंनी आपले उमेदवार दिले नाही, तर ज्या ज्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांचे उमेदवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत, त्या त्या ठिकाणी राज ठाकरे तुमचे उमेदवार कसे काय येऊ शकतात, कोणाची सुपारी घेऊन येऊ शकतात। मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, म्हणजे
पाण्यात केलेली घाण कधी दडून राहत नाही, ती वरती येते. त्यामुळे लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो, मनसेच्या प्रमुखांनी उद्धवजी ठाकरेंच्या शिवसेनेशी लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाची सुपारी घेतली, गद्दार एकनाथ शिंदेची सुपारी घेतली, त्यांचा जय जयकार करायचा आणि उद्धवजी ठाकरे साहेबांशी सामना करायचा. तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने त्या गद्दारांपेक्षा भारतीय जनता पक्षापेक्षा या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जास्त संख्येने निवडून दिले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेत. आणि म्हणून आता या महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्याकडे खेचण्यासाठी मतदारांना प्रलोभन दाखवायचं काम चालू केलं. त्याच्यातली लाडकी बहीण चोरून आणली मध्य प्रदेश मधून आणि सुरू केली महाराष्ट्रामध्ये. पण ताईंना मी सांगू इच्छितो, हे लबाडांच्या घरचं अवतान हे कधी स्वीकारायचं नाही. आणि पैसा दिला म्हणजे काय आपल्यावर मेहरबानी करतात असं नाही. आपल्याला लुटतायत, आपल्याला फसवतायत. त्याच्यातून 1,500 रुपये दिले म्हणजे फार मेहरबानी केली असं नाही. पण तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या भगिनींच्या सन्मानार्थ, या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ, महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींच्या सन्मानार्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि कुटुंब प्रमुखांच्या वचननाम्याच्या माध्यमातून जो शब्द दिलेला आहे, महाविकास आघाडीचं सरकार 26 तारीखला शपथविधी घेतल्यानंतर पहिल्या होणाऱ्या कॅबिनेट मध्ये जे महत्वाचे निर्णय घेतले जातील त्यामध्ये आमच्या सगळ्या भगिनींना दरमहा 3,000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा शब्द आमच्या कुटुंब प्रमुखांनी दिलेला आहे. 65 वर्षावरच्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 6,000 रुपयाचं अर्थसहाय्य न चुकता दर महिन्याच्या 5 तारीखला त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. आणि आमचे सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी असतील, नोकरी लागेपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे. बाबांनो, हा कुटुंब प्रमुखांचा शब्द आहे. आता महागाईवर काय बोलायचं? डिझेल गॅस वाढत चाललाय, उज्ज्वला गॅस आता संपलाय. त्यावेळेला भगिनींच्या डोळ्यामधले अश्रू पुसण्यासाठी नरेंद्र बाबांनी भगिनींना उज्ज्वला गॅस देण्याचं जाहीर केलं. पण काही महिने दिले, नंतर अनुदान बंद, नंतर उज्ज्वला गॅस योजना बंद. आता महागाई एवढी वाढली ते 1,500 रुपये घेऊन ज्यावेळेला दिवाळीला आमच्या भगिनी बाजारात गेल्या, पूर्ण पिशवी सुद्धा त्या 1,500ने भरली नाही. आणि म्हणून आमच्या कुटुंब प्रमुखांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा शब्द माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेला आहे.